नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। 5 नोव्हेंबर 2023 ला नवीन पॅटर्न नुसार सर्वप्रथम एमपीएससी संयुक्त गट ब मुख्य परीक्षा झाली। या आधी ही परीक्षा जी आहे तर ती पदनिहाय मुख्य परीक्षा होत होती, परंतु पीएसआय, एसटीआय, एसआर आणि एएसओ या चारही पदांसाठी फर्स्ट टाइम ही जी परीक्षा आहे तर ती एक संयुक्त परीक्षा झालेली आहे आणि याच्यामध्ये जो राज्यशास्त्र हा विषय होता याचे आपण घटकनिहाय विश्लेषण करणार आहोत। मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नुसते त्यांची संभाव्य उत्तर नाही तर येणाऱ्या 17 डिसेंबर मध्ये आजचे जे काही टॉपिक आहे त्यांच्याविषयीची अधिक माहिती आपण जी आहे तर ते जाणून घेणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। या 15 प्रश्नांचं विश्लेषण कशा पद्धतीने होतं, कोणत्या घटकावर जास्त फोकस होता, ही सर्व माहिती आपण बघणार आहोत। तसेच आजच्या या जे घटकाची असेल तर ती पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला जो आपला क्रमांक आहे तर त्याला संपर्क साधा। मी तुम्हाला सगळ्यात आधी माझी पीडीएफ दाखवून देतो, कशी पीडीएफ तयार केलेली, खूप छान पद्धतीने पीडीएफ तयार केलेली आहे। तुम्ही आतापर्यंत खूप सारे जे पुस्तकं वाचत असाल त्याच्याच धर्तीवर तयार केले। म्हणजे बघा इथं प्रश्न आहे, त्याच्यानंतर तुम्हाला लगेच इथं एकदम डिटेल मध्ये उत्तर दिसेल, आणखी काही डिटेल मध्ये, म्हणजे हे बघा हे आहे तर चारही ऑप्शन डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन दिलेले आहे। मग हेच जर तुम्ही डिटेल मध्ये एवढं एक्सप्लेनेशन वाचून गेले ना तर नक्की तुम्हाला येणाऱ्या 17 डिसेंबरच्या परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा बघायलाच मिळेल, हे मी हक्काने सांगतो, कारण की पीडीएफ तेवढी मेहनत घेऊनच तयार केलेली आहे। ठीक आहे, तुम्ही हे सर्व बघा, ही पीडीएफ आहे, ही सर्व पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल। याच्यासाठी माझा एक नंबर आहे 84 21 15 03 54, याला मेसेज करा व्हॉट्सअपला, मी तुम्हाला ती पीडीएफ जी आहे तर ती शेअर करून देईल। ओके, बघा ही अशी पीडीएफ आहे, ही सर्व पीडीएफ दिलेली आहे, मी तुम्हाला सर्वच्या सर्व 15 प्रश्न इन डिटेल मध्ये कव्हर केलेले आहेत। तर हेच प्रश्न मी आणखी डिटेल मध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। बघा सगळ्यात आधी आपले जे 15 प्रश्न आलेले होते ना तर त्या 15 प्रश्नांचं वर्गीकरण करणं इथं गरजेचं। सर्वोच्च न्यायालयावर एक प्रश्न आला जो की उच्च न्यायालयावर जास्त येण्याची शक्यता असते आपल्या कंबाईनच्या एक्झाम मध्ये, पण तो सर्वोच्च न्यायालयावर आला। तर सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय दोघींनी करून जायचे, दोन्ही फायदा आहे। उद्देश पत्रिकेवर एक प्रश्न होता, थोडा खरंच मुख्य लेवलचा प्रश्न होता तो। संघ आणि त्याचे क्षेत्र हा फॅक्च्युअल टाइपचा प्रश्न होता, कोणत्या राज्याची स्थापना कधी झाली। पुढे भारतीय संघ राज्य प्रणालीचे वर्णन वेगवेगळ्या व्यक्तींनी केलेले, याआधी देखील प्रश्न आलेले, तो प्रश्न रिपीट झालेला आहे। विशेष दर्जावरून एक प्रश्न आलेला होता 371 कलमवर, याच्यावर एक प्रश्न। मूलभूत हक्कांवर यावेळी थोडासा वेगळाच प्रश्न विचारला की मूलभूत हक्क बाहेरचे कलम कोणते, म्हणजे मूलभूत हक्कांचा जो भाग 3 आहे, भाग 3च्या बाहेरचे मूलभूत हक्क कोणते, याच्यावर प्रश्न होता। भविष्यात असा पण प्रश्न येऊ शकतो की जी मार्गदर्शक तत्वे आहेत, तर भाग 4च्या बाहेरील मार्गदर्शक तत्वे कोणते, त्याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो, तो देखील एक घटक आहे, तो मी कव्हर केलेला आहे। मार्गदर्शक तत्वे बघा, डीपीएसपी वर डायरेक्ट 2 प्रश्न आले आणि राज्याच्या विधिमंडळावर 3 प्रश्न आलेले जवळपास, आणि राज्यपालांवर एक प्रश्न, राज्य मंत्रिमंडळावर एक प्रश्न। म्हणजे माझे जे काही 5 प्रश्न आहेत तर ते माझे राज्य लेवलचे आहेत डायरेक्टली। म्हणजे काय, मंत्रिमंडळ म्हणजे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, राज्यपाल, राज्य विधिमंडळ, 5 प्रश्न 15 पैकी 5 प्रश्न डायरेक्ट राज्यांवर आले। घटना निर्मितीवर एक प्रश्न आणि एक आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता, त्याचं प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला येईलच असं नाही, तर ते स्किप करण्यासारखाही देखील तो प्रश्न होता, पण लॉजिक लावलं असतं तर तोही सॉल्व्ह होण्यासारखा होता। तर एकूण हे 15 प्रश्नांचं वर्गीकरण आहे। याची पीडीएफ तुम्हाला मी आपल्या एक माझा नंबर आहे, लिहून घ्या, 84 21 15 03 54, याला तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला ती पीडीएफ जी आहे तर ती शेअर करतो। चला सगळ्यात आधी पहिला प्रश्न बघूया। हा जो प्रश्न आहे याचं उत्तर अजूनही पूर्णपणे आपल्याला सांगता येत नाही, थोडं 50-50% आहे, तरी मी जेवढी रिसर्च केली त्याच्यानुसार मी तुम्हाला उत्तर सांगतो। काँग्रेस तज्ञ समिती विषयीची योग्य कथने ओळखा, योग्य उदाहरण ओळखायचे। 8 जुलै 1946 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने ही समिती नेमली। ब जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते आणि के एम मुंशी या समितीचे समन्वयक होते, ज्याला कन्व्हेयर म्हटलं जातं। तुम्ही जर आम आदमी पक्ष पाहिला असेल ना तर आम आदमी पक्षाचा कोणी अध्यक्ष नसतो, आम आदमी पक्षामध्ये कन्व्हेयर नावाचं पद आहे, म्हणजे अरविंद केजरीवाल त्या पक्षाचे कन्व्हेयर आहेत, अध्यक्ष नाही आहेत। मग त्याच पद्धतीने असा एक प्रश्न होता थोडा कन्व्हेयरवर, तर अ ब क खूप सारे जे उत्तर पाहिले मी त्याच्यामध्ये 4 हे उत्तर दिलेले, पण याचं मोस्ट प्रोबेबली जे उत्तर येईल ना तर ते एक उत्तर येईल, अ आणि ब, क उत्तर चुकीचे। क उत्तर का चुकीचे तुम्हाला सांगतो बघा, एक्सप्लेनेशन मध्ये मी जी माहिती काढलेली त्याच्यानुसार की काँग्रेस तज्ञ समिती याची स्थापना जुलै 8 1946 मध्ये झाली, बरोबर आहे। उद्देश काय होता, संविधान सभेसाठी साहित्य तयार करणे। अध्यक्ष कोण होते, जवाहरलाल नेहरू। याच्यामध्ये 7 सदस्य प्लस एक अध्यक्ष, म्हणजे अशी 8 लोक आपल्याला इथं बघायला मिळतात। आणि के एम मुंशी ना हे सदस्य होते, हे कन्व्हेयर नव्हते, हे सदस्य होते, कन्व्हेयर नव्हते। कन्व्हेयर कोण होतं, नंतर कन्व्हेयर जे आहे जोडण्यात आले होते कृष्णा कृपलानी, जे आपल्याला म्हणतो के बी कृपलानी आपण जे म्हणतो ना, तर हे कृपलानी जे होते नंतर ऍड झाले ऍज अ सदस्य आणि कन्व्हेयर म्हणून। ते सुरुवातीला या समितीचा भाग नव्हते,
नंतर ते समन्वयक आणि कन्व्हेअर म्हणून ऍड झालेले आहेत, म्हणून याचं उत्तर कृपलानी येईल. के एम मुंचे येणार नाही. के एम मुंचे हे सदस्य होते. आलं लक्षात. या समितीच्या 2 बैठका देखील झाल्या 20 ते 22 जुलै 1946 नवी दिल्ली येथे, आणि दुसरी बैठक मात्र मुंबई इथे झाली. भविष्यात विचारलं जाऊ शकतं की काँग्रेस तज्ञ समिती 1946 ची दुसरी बैठक कुठे झाली, तर ती मुंबईमध्ये झाली 15 ते 17 ऑगस्ट 1946 मुंबई इथं. आलं लक्षात. समितीने काय काय कार्य केली. समितीने तर संविधान सभेसाठी साहित्य तयार केलं, परंतु जवाहरलाल नेहरूंनी जे उद्दिष्टांचा ठराव मांडला होता रिझोल्युशन ऑफ ऑब्जेक्टिव्हचा, तर तो तयार करण्यासाठी, मसुदा तयार करण्यासाठी या समितीचं खूप मोठं योगदान आहे. तसेच संविधान सभेची जी कार्यपद्धती असेल तर ती कशा पद्धतीने चालली पाहिजे याच्याविषयी देखील यांनी मदत केलेली आहे. विविध समितींची नेमणूक कशा पद्धतीने तो प्रश्न, राज्यघटनेतील उद्दिष्टांचा ठरावावरील मसुदा तयार केला, तसेच स्वायत्त क्षेत्रे, प्रांतिक सहकार्य, केंद्र सरकारे, रजवाडे, सुधारित अधिकार यांविषयींच्या सर्वसाधारण सूचना यांनी ज्या आहेत तर त्या केलेल्या आहेत. अशाच पद्धतीने तुम्हाला माहिती पाहिजे असेल, मी खूप सारा कॉन्टेंट तयार करत असतो क्विज विषयी, तर हे मला काही दररोज व्हिडिओ बनवणं शक्य होत नसतं, तर त्याच्यासाठी मी एक टेलिग्राम ग्रुप बनवलेला प्रायग एड्युटेक नावाचा, तर तो तुम्ही नक्की जॉईन करा. वेगवेगळे कॉन्टेंट मी जे आहे तिथं तयार करत असतो आणि त्या पीडीएफ देखील शेअर करत असतो. त्याच्यासाठी तुम्ही हे ग्रुप नक्की जॉईन करा. प्रश्न क्रमांक 2, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार विधानसभेचे सभापती आणि उपसभापती यांना पदावरून हटवण्याचा ठराव विचाराधीन असताना ते अध्यक्षपद भूषवू शकत नाही. बघा, आत्ताच मला तर असं वाटतं की हा आपली जी राजकीय घडामोडी चालली महाराष्ट्राचं त्याच्यावरूनच प्रेरित होऊन हा प्रश्न विचारलाय काय असं वाटतं. बघा, 181, 80, 178 आणि 179 याचं योग्य उत्तर आहे 181. चारही कलमांविषयी माहिती पाहून या भविष्यात कामात येईल. बघा, विधानसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची आपल्याला माहिती मिळते 178 मध्ये. 179 मध्ये अध्यक्षांचे व उपाध्यक्षांचे पद रिक्त होणे, पदाचा राजीनामा देणे आणि त्यांना पदावरून दूर करणे याच्याविषयीची माहिती दिलेली आहे. 180 मध्ये उपाध्यक्ष किंवा अन्य व्यक्ती यांनी अध्यक्षपदाचे कर्तव्य पार पाडण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा अधिकार, म्हणजे उपाध्यक्षाला अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा जो काम आहे तर ते कलम 181 नुसार 180 नुसार भेटतं. 181 मध्ये काय आहे की अध्यक्ष व उपाध्यक्षास पदावरून दूर करण्याचा विचार जो ठराव आहे विचाराधीन असताना अध्यक्ष स्थान न स्वीकारणे. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असेल की राहुल नार्वेकर यांच्या विरुद्ध काय झालं की काँग्रेसने अविश्वासाचा प्रस्ताव दिला. मग त्याच्यावरूनच हा थोडासा प्रश्न मोटिवेट वाटतो आपल्याला करंटशी. आता हे तुम्हाला आत्ता कळालं, पण भविष्यात त्याच्यावर अनेक प्रश्न निर्माण होतील. मुख्यला येईल, पूर्वला येईलच प्रश्न. मग मी काय करतो, आत्ताच हे प्रश्न तुम्हाला इतक्या डिटेलमध्ये सांगून देतो की भविष्यात कोणती एक्झाम आली तरी तो तुम्हाला कामी आलं पाहिजे. आलं का लक्षात. तुम्ही आतापर्यंत काय झालं तुमचं की तुम्ही TCS IBPS पॅटर्न करून तुमचा दर्जा थोडा खाली करून घेतलेला अभ्यासाचा, पण एमपीएससी एवढं खाली जातच नाही. एमपीएससी वरच्या वर जाते दिवसेंदिवस. म्हणून आता आपण प्रत्येक कलम इन डिटेलमध्ये बघूया. बघा, कलम 178 विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष. राज्याची विधानसभा शक्य तितक्या लवकर होईल 2 सदस्यांना अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करेल. प्रॉब्लेम काय, इथं शक्य तितक्या लवकर होईल. आता इथं जर म्हटलेलं असतं 2 महिन्यानुसार, 2 महिन्यानुसार, 3 महिन्यानंतर, तर आज रोजी जे राहुल नार्वेकर अध्यक्ष होते त्याच्या आधी नाना पटोले होते, पण नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर जवळपास 1 वर्ष पदच भरलं गेलं नाही. इथं काहीतरी मुदत पाहिजे होती ना, संविधानात या लूप होलचा फायदा त्यांनी घेतला. पुढे 179 अध्यक्षांचे उपाध्यक्षांचे पद रिक्त होणे, राजीनामा देणे आणि पदावरून दूर करणे. की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असलेल्या विधानसभेचे त्यांचे पद रिक्त होऊ शकते कधी, जर त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व संपुष्टात आले. म्हणजे राहुल नार्वेकर आहे, त्यांची आमदारकी गेली, त्यांचं पद रिक्त होईल. म्हणजे असा सदस्य अध्यक्ष असल्यास उपाध्यक्ष असा सदस्य, म्हणजे काय होईल की अध्यक्ष उपाध्यक्षांना राजीनामा देईल आणि उपाध्यक्ष अध्यक्षांना राजीनामा देईल. ओके, ते राजीनामा देऊ शकतात. पुढे 179 हे फार महत्वाचं आहे की अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे पद रिक्त होणे, त्यांचा पदाचा राजीनामा आणण्यात त्यांना पदावरून दूर करणे 179 नुसार. की तर त्याचे पद सदस्यत्व गेले तेव्हा किंवा अध्यक्ष उपाध्यक्षांना देईल आणि उपाध्यक्ष अध्यक्षांना त्यांचा राजीनामा देणार आहे. बघा, विधानसभेला त्यावेळीच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या विधानसभेच्या ठरावाद्वारे त्यांना एक विशेष बहुमताद्वारे ठराव करून त्यांना पदावरून दूर करता येतं. परंतु असा ठराव जेव्हा द्यायचा असेल तर त्यांना 14 दिवसाची नोटीस द्यावी लागणार आहे. आणि जेव्हा विधानसभा विसर्जित होईल तेव्हा विसर्जनानंतर होणाऱ्या विधानसभेच्या पहिल्या सभेच्या लगत पूर्वेपर्यंत अध्यक्षपद रिक्त करणार नाही. हा फार महत्वाचा आहे, भविष्यात विचारलं जाईल. असं विधान देतील, विचारतील कोणत्या कलमात आहे, याचं उत्तर आहे कलम 179. लक्षात घ्या, आता समजा निवडणुका लागल्या, ह्या सरकार पडलं आणि पुढच्या निवडणुका होईपर्यंत, लक्षात घ्या, पुढच्या निवडणुका होईपर्यंत जोपर्यंत पहिली बैठक होते ना, तर त्या पहिल्या बैठकीपर्यंत या विधानसभेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांचे पद रिक्त होत नाही.
तर ते त्या पदावर राहतातच, हे लक्षात घ्या. त्यांचं पद जात नाही, ही फार महत्वाची अट आहे इथं. कलम 180 पाहूया. उपाध्यक्ष आणि अन्य व्यक्ती अध्यक्ष पदाचे कर्तव्य पार पाडण्याचा किंवा अध्यक्ष म्हणून कार्य करण्याचा. बघा, अध्यक्षाचे पद जेव्हा रिक्त असेल तेव्हा उपाध्यक्षाला अधिकार असणार आहे, आणि जर उपाध्यक्षांचेही पद रिक्त असेल त्यावेळी राज्यपाल प्रयोजनाकरता त्याला नियुक्त करतील अशा विधानसभेच्या सदस्यांना जबाबदारी पार पाडावी लागेल. इथं लक्षात घ्या, सगळ्यात आधी अध्यक्ष महत्वाचे असतं. अध्यक्ष नसतील तर उपाध्यक्ष, आणि उपाध्यक्ष नसतील तर कोण व्यक्ती, तर जो राज्यपाल नेमणूक करेल असा व्यक्ती. लक्षात घ्या, राज्यपाल नेमणूक करेल अशा व्यक्तीला ती कर्तव्य पार पाडावी लागतात. विधानसभेच्या कोणत्याही बैठकीत अध्यक्ष अनुपस्थित असताना उपाध्यक्ष पार पाडतील, आणि उपाध्यक्ष जर नसेल तर विधानसभेच्या कार्यपद्धती नियमाद्वारे अशी व्यक्ती उपस्थित नसल्यास विधानसभा ठरवेल त्या व्यक्तीला अध्यक्ष म्हणून त्या बैठकीपुरता काम पाडता येऊ शकतं. 181 बघूया. अध्यक्षास किंवा उपाध्यक्षास पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना त्याने अध्यक्ष स्थान न स्वीकारणे. बघा काय आहे याच्याविषयीची माहिती घेऊया आपण. विधानसभेच्या कोणत्याही बैठकीत अध्यक्षास त्याच्या पदावरून दूर करण्याचा कोणताही ठराव विचाराधीन असताना अध्यक्ष अथवा उपाध्यक्ष त्यांना त्यांच्या पदावरून दूर करण्याचा ठराव विचाराधीन असताना उपाध्यक्ष स्वतः उपस्थित असला तरी त्याला अध्यक्ष स्थान स्वीकारता येत नाही. लक्षात घ्या, अध्यक्षाविरुद्ध किंवा उपाध्यक्षाविरुद्ध जर अविश्वासाचा ठराव राहिला तरी त्यांना सभेचं अध्यक्ष स्थान स्वीकारता येत नाही. परंतु लक्षात घ्या, असा ठराव असला तरी त्याला काही अधिकार भेटतात, जसं की तो सभागृहात भाषण करू शकतो, कामकाजात भाग घेऊ शकतो आणि मतदान करू शकतो. पण हे लक्षात घ्या, जेव्हा समसमांतर मतदान पडतात पहिल्या फेरीनंतर त्याला मतदान करण्याचा अधिकार असत नाही. जनरली काय होतं, एकदम बेसिक समजून घ्या की जेव्हा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष खुर्चीवर असतात, एखाद्या गोष्टीवर 150 मतं पडली, मग तो तेव्हा निर्णायक मत देतो. पण जर समजा त्याच्या विरुद्धचा अविश्वास ठराव आहे तर तो अध्यक्ष स्थान पण नाही घेणार, आणि जेव्हा समसमान मतं होतात तेव्हा देखील तो मतदान करणार नाही. आलो तुम्हाला लक्षात? हा एक बेसिक डिफरन्स आहे, हा तुम्ही समजून घ्या. चला तिसरा प्रश्न बघूया. संविधान सभेबाबत योग्य कथने ओळखायची, योग्य विधाने ओळखायची. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी आयोजित करण्यात आली होती. बरोबर विधान आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बरोबर आहे. H.C. मुखर्जी आणि V.T. कृष्णमाचारी यांना संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. हे पण विधान बरोबर आहे, तर याचं उत्तर 4 येणार आहे. बघा, परीक्षेत कन्फ्युज करण्यासाठी तुम्हाला काय करतात, तिथं टी कृष्णमाचार्य लिहून देतात आणि तुम्ही का पाठ करतात कृष्णमाचार्य, आणि इथं पण टी आहे. व्ही आणि टी मध्ये फरक होऊन जातो, कारण की टी कृष्णमाचारी हे मसुदा समितीमध्ये सदस्य होते, त्यांचा इथे काही रोल नाही. आणि इथं काय करतात, H.C. आहे ना तर TC करून देतात, किंवा इथं थोडासा बदल करून देतील. लक्षात आलं काय, हे मेन्स मध्ये तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी नेहमी देतात. बघा, संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. 211 सदस्य उपस्थित होते, आणि जी मुस्लिम लीग होती, लक्षात घ्या, तर त्या मुस्लिम लीगने बहिष्कार टाकलेला होता. या संविधान सभेची शेवटची बैठक 24 जानेवारी 1950 रोजी झाली. याचे फ्रान्सचे अनुकरण करत पहिल्या सभेमध्ये ज्येष्ठतेनुसार सच्चिदानंद सिन्हा यांचे तात्पुरते अध्यक्ष किंवा हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, आणि त्याची शिफारस कृपलानी यांनी केलेली होती. सच्चिदानंद यांच्या नावाची शिफारस कृपलानी यांनीच केलेली होती. आणि फ्रँक अँथनी देखील होते. फ्रँक अँथनी उपाध्यक्ष होते. लक्षात घ्या, फ्रँक अँथनी उपाध्यक्ष होते. कोणते? तात्पुरते उपाध्यक्ष होते. संविधान सभेच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड 11 डिसेंबर 1946 रोजी झाली. कधी? 11 डिसेंबर 1946. कोणी शिफारस केली असा प्रश्न येऊ शकतो. त्यांची शिफारस केली J.B. कृपलानी. अनुमोदन कोणी दिलं, तर त्याला म्हणतात वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेलनी अनुमोदन दिलेलं आहे. आलं लक्षात? लक्षात घ्या, परीक्षेत विचारलं जाईल शिफारस कोणी केली तर J.B. कृपलानी, अनुमोदन कोणी दिलं, वल्लभभाई पटेल. त्याच्यानंतर जेव्हा ते अध्यक्ष झाले तर काय असतं, त्यांना अध्यक्ष स्थानपर्यंत घेऊन जाऊन बसवलं त्यांना. म्हणजे असं नाही की डायरेक्ट उचलून घेऊन बसवलं, असं नाही झालं बरं का. म्हणजे तिथपर्यंत त्यांच्या सोबत आले, बसवलं. हे कोणते व्यक्ती होते असा प्रश्न येऊ शकतो. मी हे कुठून शोधलं, मी ना पूर्ण काय असतं डिबेटच्या स्पीच आहेत त्या, तुम्ही देखील इंटरनेटवरून वाचू शकतात. त्या कॉन्स्टिट्यूशन डिबेट स्पीच इंग्रजीमध्ये वाचा, ते इथे वाचलं आणि मला ही माहिती कळाली. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना आसनावर बसवण्यासाठी 2 व्यक्ती गेले होते. एक आहे J.B. कृपलानी आणि दुसरं नाव आहे मौलाना अबुल कलाम आझाद. मौलाना अबुल कलाम आझाद हे गेले आणि त्यांनी आसनावर बसवलं. अध्यक्ष झाल्यानंतर अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला, प्रस्ताव मांडण्यात आला, आणि पहिलं भाषण कोणी केलं तर त्याचं उत्तर आहे S. राधाकृष्णन. S. राधाकृष्णन यांनी पहिलं भाषण केलं होतं आणि यांनीच अभिनंदनाचा ठराव जो आहे तर तो मांडला होता.
एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. कशी वाटली तुम्हाला? अशीच माहिती आवडली असेल ना तर नक्की लाईक करा आणि अशाच पद्धतीची माहिती मी माझ्या टेलिग्राम ग्रुपवर देखील शेअर करत असतो. प्रायग एड्युटेक नक्की जॉईन करा. संविधान सभेला 2 उपाध्यक्ष होते. एक आहे एच.सी. मुखर्जी जे अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते, ज्याचे अध्यक्ष पूर्णवेळ अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते, पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या उपसमिती होत्या. तर या अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते. आणि व्ही.टी. कृष्णमाचारी 16 जुलै 1947 रोजी त्यांची निवड झाली. ऍक्च्युली व्ही.टी. कृष्णमाचारी ना जयपूर संस्थानचे प्राईम मिनिस्टर होते. जयपूरचे प्राईम मिनिस्टर देखील होते बरं का ते. आणि एच.सी. मुखर्जींचं काय झालं, त्यांचा बंगालमधून येत होते आणि त्या बंगालचा प्रांत गेला बांगलादेशकडे. त्यांचं ते पद रिक्त होत होतं ना, म्हणून लगेच त्यांनी दुसरं जे व्ही.टी. कृष्णमाचारी यांना बनवून घेतलं. त्यांची निवड 16 जुलै 1947 रोजी झालेली होती. आलं लक्षात? चला, चौथा प्रश्न. राष्ट्रपती कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांची नियुक्ती करतात असा प्रश्न होता. कलम 153, 54, 55 आणि 57. चला उत्तर काय बघूया. याचं उत्तर आहे 3, कलम 155. 153 मध्ये प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल अशी तरतूद आहे, परंतु 7व्या घटना दुरुस्ती 1956 नुसार 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक राज्यपाल असू शकतो. 154 मध्ये राज्याचे कार्यकारी अधिकार हे राज्यपालांकडे असतील असं म्हटलेलं आहे. आणि 155 मध्ये राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती आपल्या सही शिक्क्यानुसार करतात. 157 मध्ये राज्यपालांसाठी नियुक्त होण्यासाठी अर्हता दिलेली आहे. ओके, पडा. त्यानंतर भविष्यात असेही प्रश्न विचारले जाईल. राज्यपाल यांच्याशी संबंधित महत्वाचे अनुच्छेद किंवा कलम कोणती कोणते ते मी सांगून देतो. 156 मध्ये राज्यपालांचा पदाविधी दिलेला आहे. 158 मध्ये त्यांच्या शर्ती दिलेल्या आहेत. 169 मध्ये शपथ दिलेली. लक्षात घ्या, 3च असे लोक आहेत की त्यांची शपथ एका विशिष्ट कलमात दिलेली आहे. बघा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल या 3 व्यक्तींची शपथ जी आहे ना, तर ते आपल्याला एका विशिष्ट कलमात मिळते. बाकीच्यांची शपथ आपल्याला वेगळ्या परिशिष्ट जे आहेत तर ते त्या परिशिष्टांमध्ये बघायला मिळते. आणि कोणत्या परिशिष्टामध्ये बघायला मिळते याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचंय. 161 मध्ये राज्यपालांचा माफीचा अधिकार आहे. 163 मध्ये राज्यपालांना सहाय्य करण्यासाठी मंत्री परिषद असेल. आणि 213 मध्ये अध्यादेशांचा अधिकार जो आहे तो दिलेला आहे. हे सर्व ही पीडीएफ डाउनलोड करा मित्रांनो आणि वाचा, नक्की तुम्हाला कामात येईल ही पीडीएफ. चला, 5वा प्रश्न आहे. राज्याच्या नीती निर्देशक तत्वामध्ये म्हणजे मार्गदर्शक तत्वामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा समावेश करण्यात आलेला आहे? अ, नागरिकांना, स्त्री आणि पुरुषांना उपजीविकेसाठी पुरेसे साधन मिळवण्याचा समान अधिकार आहे. ब, स्त्री आणि पुरुषांसाठी समान कामासाठी समान वेतन आहे. क, कामगार, स्त्री, पुरुष यांचे आरोग्य, सामर्थ्य आणि मुलांच्या कोवळ्या वयाचा दुरुपयोग होऊ नये आणि आर्थिक गरजेमुळे नागरिकांना त्यांचे वय व सामर्थ्य यांना न पेलणारा व्यवसाय करण्यास भाग पाडू नये. तर तिघांचा समावेश होतो आणि हे सर्व आपल्याला कलम 39 मध्ये बघायला मिळतात. बघा, कलम 39 मध्ये राज्याने अनुसरण्याची काही धोरणं दिलेली आहेत. मग किती धोरणं दिलेली आहेत, किती तत्व दिलेली आहेत? 6 तत्व दिलेली आहेत. परीक्षेत प्रश्न आहे, 6 तत्व दिलेली आहेत. कोणते कोणते? की सर्व नागरिकांना उपजीविकेच्या पुरेशा साधनांचा हक्क मिळणे, सार्वजनिक हितासाठी भौतिक संसाधनाची न्याय विभागणी, संपत्ती व उत्पादन यांच्या केंद्रीकरणावर प्रतिबंध, पुरुष आणि महिलांना समान कामासाठी समान वेतन, सक्तीच्या गैरवागणुकीविरुद्ध कामगार आणि मुलांचे आरोग्य, सामर्थ्य यांची जपवणूक आणि मुलांच्या आरोग्यपूर्ण विकासाची संधी आणि याबाबतची शाश्वती देणे. तर हे 6 तत्व बघायला मिळतात. मार्गदर्शक तत्व आपल्याला भाग 4 कलम 36 ते 51 मध्ये बघायला मिळतात. या मार्गदर्शनाची संकल्पना आपण आयर्लंड कडून घेतलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भागाला नोबेल फीचर म्हणायचे. नोबेल एक फीचर म्हणायचे म्हणजे नाविन्यपूर्ण उद्दिष्ट म्हणायचे. आणि ग्रॅव्हिन ऑस्ट्रिन सारखे जे एक संविधान तज्ञ आहेत त्यांनी आपल्या संविधानाविषयी फार पॉझिटिव्ह कमेंट केलेले आहेत. पुढे दिसेल बघा, पुढे एक प्रश्न देखील आहे ग्रॅव्हिन ऑस्ट्रिनवर. तर ग्रॅव्हिन ऑस्ट्रिनने मार्गदर्शक तत्वांना फिलॉसॉफी अँड सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलेलं आहे. तर भारतीय संविधानाचे तत्व आहे आणि आत्मा आहे. हे कशाला म्हटलेले? मार्गदर्शक तत्वांना म्हटले. कोणी म्हटलेले? तर ग्रॅव्हिन ऑस्ट्रिन यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, आयोग जिथून चालू घडामोडीचे प्रश्न विचारतो ना, जसं जीके टुडेचा सोर्स आहे, तर तोच सोर्स आपण आता मराठीमध्ये देखील प्रोव्हाइड केलेले आहेत. तर याच्यासाठी आपण जानेवारी ते डिसेंबर पर्यंतचे सर्व प्रश्न म्हणजे त्यांचे दर दिवसाला 20 प्रश्न येतात, असे काहीतरी महिन्याला 501 प्रश्न तयार होतात. तर हे सर्व 500 प्रश्न तुम्हाला 1 लाइनर स्वरूपात तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवर मिळून जातील, ज्याची फी फक्त 199 रुपीज आहे. सर्व पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करता येतील, झेरॉक्स काढता येतील. याच्यासाठी तुम्ही आपलं ऍप डाउनलोड करा, ज्याची लिंक दिलेली किंवा आपला नंबर आहे 84 21 15 03 54. याला तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल देखील करा. तुम्हाला काही माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की आपण रिप्लाय देऊ आणि तुम्हाला नक्की फायदा होईल याचा. पुढचा प्रश्न बघूया, कलम 6. कोणत्याही राज्याच्या विधानसभेची किमान आणि कमाल संख्या किती असते? सिंपल प्रश्न होता.
याचं उत्तर आहे 60 ते 500. पण प्रत्येक राज्याची असते का असं नसतं बरं का, प्रत्येक राज्याची नाही, काही अपवाद आहे. आयोग आता पुढे काय करेल, अपवादावर प्रश्न विचारेल. मी तुम्हाला सांगतो आता अपवाद बघा. 500 ते 60 मध्ये संख्या असते. सर्वात जास्त बघा 403 आहे आणि सर्वात कमी पॉंडुचेरी बघा. सर्वात कमी याच्यावर आहे ना, मला थोडा डाऊट आहे, सिक्कीमची 32 आहे. पॉंडुचेरीमध्ये कसं झालं, आता 3 सदस्य केंद्र सरकारकडून येतात बघा. पॉंडुचेरीमध्ये काय आहे, 30 सदस्य जनतेमधून आणि 3 सदस्य डायरेक्ट केंद्र सरकारकडून बरं का, केंद्र सरकारकडून, राज्यपाल पण नाही, डायरेक्ट केंद्र सरकारकडून नॉमिनेट केले जातात. मग असं जर टोटल पाहिली ना, त्याची 33 होऊन जाते. खूप साऱ्या पुस्तकात पॉंडुचेरीज दिलेले. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्नांमध्ये पॉंडुचेरी उत्तर नसेल ना, की सगळ्यात कमी सदस्य संख्या कुठे, त्याचं उत्तर सिक्कीम असेल. सिक्कीम मध्ये 32 आहे बघा, इथं 32 दिलेले आहे, 32 आहे सिक्कीम मध्ये. आपल्या संविधानात काय सांगण्यात आलेले की 60 ही कमीत कमी असेल, 60च्या खाली तर कोणीच नसेल. पण अपवाद आहेत मित्रांनो. कोण अपवाद आहे, अरुणाचल प्रदेश, ज्याची कमीत कमी संख्या 30 असू शकते, सिक्कीमची 30 असू शकते, गोव्याची 30 असू शकते, मिझोरमची 40 असणार आहे आणि नागालँडची 46 असणार आहे. पण सध्या जर परिस्थिती पाहिली तर अरुणाचल प्रदेशची 30 नाही आहे, अरुणाचल प्रदेशची संख्या 60 आहे. सिक्कीमची 30 नाही आहे, सिक्कीमची 32 आहे. गोव्याची 30 नाही, गोव्याचे 40 आहेत सध्या. मिझोरमची 40 नाही, 40 आहेत आता, आणि नागालँडचे 40 नाही तर 60 आहेत. विधानसभा असलेले केंद्रशासित प्रदेश बघूया तर 3च आहेत. दिल्लीची 70 आहे, जम्मू काश्मीरची 90 आहे आणि पॉंडुचेरीची 30 + 3 आहे. मग काही ठिकाणी तुम्हाला 30 बघायला मिळेल आणि काही ठिकाणी आयोग 33 देऊ शकतो. म्हणून मी या तुम्ही दोन्ही पॉसिबिलिटी तुम्हाला मी सांगून देतो. असाही प्रश्न येईल बरं का. आणखी थोडा आयोग आहे ना ऍडव्हान्स होईल आणि जिथपर्यंत आयोग ऍडव्हान्स होईल ना तिथपर्यंत आपण अभ्यास करायचा. असा प्रश्न येऊ शकतो की सारखीच संख्या विधानसभेची सदस्य संख्या असणारे राज्य सांगा तुम्ही आम्हाला. म्हणजे समजा 60 ही संख्या आहे तर 60 संख्या असणारे राज्य कोणकोणते, तर याच्यात आहे अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा. किती, 1 2 3 4 5 5 अशी राज्य आहेत की ज्यांच्या आमदारांची संख्या 60 आहे. पुढे 40 संख्या असणारे 2 राज्य आहेत, मिझोरम आणि गोवा. 90 संख्या असणारे 2 राज्य आहेत, छत्तीसगड आणि हरियाणा. आलं लक्षात. किती आपण चांगली माहिती घेतली मित्रांनो. म्हणजे आवडली ना तुम्हाला ही माहिती, आवडली असेल नक्कीच हक्काने लाईक करा, कारण की तुमच्या लाईकने, तुमच्या शेअरने आणि तुमच्या व्ह्यूजने खरंच आम्हाला मोटिवेशन भेटत असतं. महाराष्ट्रावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आमदार आहेत, त्याच्यापैकी एससीचे 29 येतील आणि एसटीचे 25 आहेत. महाराष्ट्राच्या विधान परिषद 78 आमदार आहेत विधान परिषदेत. ओके. लोकसभेत 48 खासदार आहेत, ज्याच्यापैकी एससी साठी 5 जागा राखीव आणि एसटी साठी 4 जागा राखीव आणि राज्यसभेत आपल्या 19 जागा जातात. ही सर्व माहिती मी तुम्हाला काय दिलेली आजूबाजूची, कारण की 17 डिसेंबरला आपल्याला फायदा झाला पाहिजे. आलं लक्षात. चला प्रश्न 7. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद हे संवैधानिक अधिकार किंवा कायदेशीर अधिकार किंवा भाग 3च्या बाहेरील अधिकार आहेत. भाग 3च्या बाहेरील अधिकार विचारले सिंपल, तर हे तिन्ही उत्तर आहे. याचं उत्तर आहे 4. तुम्हाला याचा एक एक कलम सांगतो मी. भाग 3च्या बाहेर म्हणजे मूलभूत हक्कांच्या बाहेरील मूलभूत हक्क कोणते, तर असे 4 हक्क तुम्हाला मिळतात. भाग 12 कलम 265, कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणताही कर आकारता येणार नाही व तो गोळा देखील केला जाणार नाही. भाग 12 मध्ये एक आहे कलम 300A. आता हे कलम 300 ना मालमत्तेच्या हक्काविषयी होतं, याच्याविषयी कलम 31 होतं. लक्षात घ्या, मूलभूत हक्कांमधील कलम 31 होतं हे, आणि हे आता बदलून 300A झालेले. 300A झालेले की मालमत्ता हिरावून घेतली जाणार नाही. पुढे भाग 13 कलम 301, भारतीय क्षेत्रात मुक्तपणे व्यापार वाणिज्य अंतर्गत व्यवहार करता येतील. आणि भाग 15 कलम 326, लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा यांच्यामध्ये निवडणुकीसाठी प्रौढ मताधिकारावर आधारित असेल. म्हणजे तुमचे जर वय 18 असेल तर तुम्हाला मतदानाचा अधिकार हा नाकारला जाऊ शकत नाही. मूलभूत हक्क बघूया. मूलभूत हक्क एक आपल्या संविधानाच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये दिलेले, आणि याच भागाला आपण राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा म्हणतो बरं का, मॅग्ना कार्टा म्हणतो. हा भाग न्यायालयाद्वारा लागू करता येऊ शकतो. सुरुवातीला 7 मूलभूत हक्क होते, परंतु आता फक्त 6च मूलभूत हक्क आपल्याला बघायला मिळतात. आणि मालमत्तेचा हक्क जो आधी कलम 31 मध्ये होता तो 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार हा कायदेशीर अधिकार झालेला आहे आणि त्याला आता 300A भाग 12 मध्ये स्थान आहे. भाग 12 मध्ये जे आहे तर ते स्थान देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर भविष्यात प्रश्न येईल की भाग 4च्या बाहेरील मार्गदर्शक तत्व सांगा. म्हणजे भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व दिलेले आहे, तर भाग 4च्या बाहेरील पण काही मार्गदर्शक तत्व असतील ती सांग. लक्षात घ्या. भाग 16 मध्ये कलम 395 सेवांमध्ये एसटी आणि एससी यांचे दावे. भाग 17 कलम 350 मातृभाषेतून शिक्षण. भाग 17 कलम 351 हिंदी भाषेचा विकास. तर ही 3 कलम लक्षात ठेवायची. प्रश्न 8,
स्वतंत्र विकास मंडळे स्थापन करण्याची जबाबदारी राज्यपालांची असते, खालीलपैकी कोणते राज्य याच्याशी संबंधित आहे? बघा, तामिळनाडू संबंधित नाही, अ, प आणि क याचं उत्तर एक जे आहे तर ते येणार आहे, लक्षात घ्या. आपल्या संविधानाच्या भाग 21 371 ते 371 जे मध्ये 12 राज्यांसाठी विशेष तरतुदी दिलेल्या आहेत आणि या 12 राज्यांमध्ये तामिळनाडूचा उल्लेखच नाही आहे. आलं लक्षात घ्या. कलम 371 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरातसाठी, लक्षात घ्या, कलम 371 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात, लक्षात घ्या, या दोन राज्यांसाठी विशेष तरतुदी दिलेल्या आहेत. मग 371 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरातसाठी विशेष तरतुदी दिलेल्या आहेत. त्याच्यासाठी एक समिती नेमली होती, गोविंद वल्लभ पंत समिती. फॉरेस्ट मेन्स 2014 मधला प्रश्न आहे. कोणती समिती होती? त्याचं उत्तर आहे गोविंद वल्लभ पंत समिती. आता याच्या एबीसीडीवर पण प्रश्न येतात बरं का, एबीसीडीवर पण प्रश्न येतात. बघा, कलम 371 ए मध्ये नागालँड म्हटलेले, बी मध्ये आसाम, सी मध्ये मणिपूर, डी मध्ये आंध्र आणि तेलंगणा, ई मध्ये आंध्र प्रदेशसाठी एक केंद्रीय विद्यापीठ स्थापन केले जाईल, ई मध्ये म्हटलेलं आहे, एफ मध्ये सिक्कीम, जी मध्ये मिझोरम, एच म्हणजे अरुणाचल प्रदेश, आय म्हणजे गोवा आणि जे म्हणजे कर्नाटक. आणि इथं हैदराबाद कर्नाटक असा उल्लेख मिळेल बरं का तुम्हाला, हैदराबाद कर्नाटक. तर हा कर्नाटक मधील एक भाग आहे हैदराबाद कर्नाटकचा. आलं लक्षात तुम्हाला? तर हे लक्षात ठेवा, हे सगळं वाचून जा मित्रांनो, नक्की कामातील सत्राच्या. किंवा लगेच आता कंबाईन प्रिलिम पण येणार आहे ना मार्च मध्ये, तिथून पण फायदा होईल तुम्हाला. बघा, हा प्रश्न खूप वेळा विचारला गेलेला आहे. योग्य जोडायला बा, संघ पद्धतीचे स्वरूप, केसी वियर, मोरिस जॉनस, पॉल ऍप्लेबी आणि ग्रेविन ऑस्ट्रिन. अत्यंत सांघिक सहकारी संघराज्यवाद, सौदेबाजीचा संघराज्यवाद, अर्धसंघिक. बघा, केसी वियर यांनी काय म्हटले की आपलं जे संविधान आहे ना, आपलं जे फेडरल स्ट्रक्चर तर ते क्वासी फेडरल आहे. कसं क्वासी? अर्धवटे म्हणजे अचं 4 आलं पाहिजे. अचं 4 इथं आलेलं आहे, अचं 4 इथं आलेलं आहे. हे दोन ऑप्शन आपले कट झाले. ग्रॅविन ऑस्ट्रिन यांनी नेहमीच आपल्या संविधानाविषयी चांगलंच वाक्य काढलेले. तर चांगलं वाक्य कोणतं आहे? सहकारी संघराज्यवाद. तर डचं 2 इथं आहे, तर याचं उत्तर आहे 4. बाकी मी काहीच पाहिलं नाही ना, मला पाहण्याची गरजच पडली नाही. बघा, आता कोणकोणती मतं दिली ना ती सर्व मतं मी तुम्हाला इथे देऊन देतो. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही आणि याच्यात ना आला तर जोडायला म्हणणं तुम्ही नक्की सॉल्व्ह करून देणार. बघा, अर्ध संघराज्यवाद कोणी म्हटले? CH अलेक्झांड्रोविच. केंद्रीकरण झालेले संघराज्य, KV राव. एकात्मतेकडे झुकाव असलेले DN बॅनर्जी. पूर्णपणे संघराज्यही नाही आणि पूर्णपणे एकात्म राज्य नाही, परंतु दोन्हींचा संयोग मिळतो असं दुर्गादास बसू, DD बसू, त्यांचं पुस्तक देखील बघा, DD बसू यांचं. तर DD बसू. अति किंवा कमालीचे संघराज्य, पॉल ऍपलबी. अर्ध संघराज्य, दुय्यम वैशिष्ट्य असलेले केसी वियर. वाटाघाटीचे संघराज्य म्हणजे सौदाबाजीचे, मोरिस जॉनस. केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य, एव्हर जेनिंग्स म्हटलेले. आणि सहकारी संघराज्य, एकात्म अद्भुत, असं ग्रॅविन ऑस्ट्रिन यांनी म्हटलेलं आहे. तर ही सर्व मते एकदा वाचून जा, परीक्षेत नक्की फायदा होईल तुम्हाला. प्रश्न 10, राज्यघटनेत खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा उल्लेख नाही? तर लक्षात घ्या, उपमुख्यमंत्रींचं पद, जे सध्या 2 उपमुख्यमंत्री बसलेले, त्यांचा काही उल्लेखच नाही आहे. आणि राज्यमंत्र्यांचे राजीनामे म्हणजे कॅबिनेट मंत्र्यांचा राजीनामाचा उल्लेख आहे, परंतु राज्यमंत्र्यांचा राजीनामाचा उल्लेख नाही. तर क आणि ड या 2 गोष्टींचा उल्लेखच नाही. तर याचं उत्तर 3 आलं पाहिजे. बघा, जे म्हणजे उपमुख्यमंत्री पद, राज्यमंत्र्यांचे राजीनामे, उपपंतप्रधान पद, अल्पसंख्याकांची व्याख्या, अस्पृश्यतेची व्याख्या, अशा खूप साऱ्या गोष्टी की ज्यांचे उल्लेखच नाहीये राज्यघटनेत. आलं का तुम्हाला लक्षात? राज्यघटनेत उल्लेख नाही. आपण त्याच्यावर वाटलं सेपरेट व्हिडिओ घेऊ की राज्यघटनेत उल्लेख नसलेल्या बाबी, त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ घेऊ आपण. याचं जे आहे ना, याचं उत्तर 163 येतं कलम. आणि राज्यमंत्र्यांची सामूहिक जबाबदारी हे जे आहे ना, कलम 164 मध्ये येतं. आलं लक्षात तुम्हाला? आता 163 164 जो कंबाईनचा अभ्यास करतो ना त्याला कळून जाईल 164 आणि 163 महत्वाचं काय. जे नवीन असतील ना त्यांना सांगतो बाबांनो, माझ्या मित्रांनो, 163 64 डायरेक्ट पाठ करून जायचं. 100% तुम्हाला प्रिलिम मध्ये, मेन्स मध्ये याच्यावर प्रश्न दिसतोच सध्या 163 आणि 164 वर. ओके, 163 मध्ये मंत्रिमंडळाची तरतूद दिलेली. म्हणजेच काय की राज्यपालांनी त्यांची विवेकाधिकार म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर सोडता सर्व निर्णय त्यांना, त्याच्यासाठी मंत्रिमंडळ असेल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली. एखादी बाब राज्यपालांच्या विवेकावर येते किंवा नाही याच्यावर निर्णय कोण घेईल? राज्यपाल स्वतः घेतील. आणि राज्यपालांनी दिलेला निर्णय अंतिम असणार आहे. आणि त्यांनी एखादे विवेकाधिकारानुसार जर एखादी कृती केली त्याला आव्हान देता येणार नाही. आणि मंत्र्यांनी राज्यपालांना दिलेल्या सल्ला याची कोणतेही न्यायालयीन चौकशी होणार नाही. 1 2 3 163 1 163 2 असं विचारलं जातं बरं का. 164 बघूया, हा सगळ्यात महत्वाचा कलम आहे. मंत्र्यांसंबंधी इतर तरतुदी. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार होते? तर कलम 164. इतर मंत्र्यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार होते? तर 164. त्याच्यानंतर की मंत्रिमंडळाचा
जे विस्तार कसा असेल तर कमीत कमी मुख्यमंत्री धरून काय असतील 12 असतील आणि जास्तीत जास्त विधानसभेची जी स्ट्रेंथ आहे तर त्याच्या 15% असतील. आलं लक्षात तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा ही जी घटना दुरुस्ती आहे ही 2003 ची 91वी घटना दुरुस्ती. तसेच एखादा सदस्य जर पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत अपात्र झाला तर तो मंत्री म्हणून नियुक्त होण्यासही अपात्र होईल आणि ही तरतूद 2003 च्या 91व्या घटना दुरुस्तीनुसार समावेश आहे. म्हणजे सध्या समजा राज्यात जे काही शिंदे गट आहे तर तो शिंदे गट जर विधानसभेच्या अध्यक्षांनी जर अपात्र दिला तर तो पुन्हा मंत्री होणार नाही. पुन्हा मंत्री पूर्ण विधानसभेच्या कालावधीसाठी तर तो मंत्री होणार नाही तर तो अपात्र ठरेल. मंत्र्यांचा राजीनामा हा राज्यपालांच्या मर्जीनुसार असेल. असं काही 5 वर्ष फिक्स म्हटलेलंच नाहीये. आणि पूर्ण मंत्रिमंडळ हे विधानसभेला जबाबदार असेल. इथं विधिमंडळ पण नाही आहे आणि विधान परिषद पण शब्द आलेला नाही, स्पष्ट विधानसभाच शब्द आलेला आहे. तसेच राज्यपाल मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना शपथ दिली. राज्य मंत्रिमंडळाचा सलग 6 महिने सदस्य नसलेला व्यक्ती पदावर राहणार नाही. म्हणजे उद्धव ठाकरे यांची जी मुख्यमंत्रीपदी नेमणूक झाली तर ते सदस्य पण नव्हते. तर ते सदस्य नव्हते तरी का होऊ शकले कारण की हे 164.7 होतं. आणि राज्य विधिमंडळ त्यांचे वेतन आणि भत्ते ठरवले. 64 पाठच करून जा, नक्कीच फायदा होईल तुम्हाला. बघा चला प्रश्न 11, स्थापना वर्षाच्या चढत्या क्रमाने घटक राज्यांची मांडणी करा. म्हणजे सगळ्यात आधी कोणतं राज्य स्थापन झालं. इथं लॉजिक लावण्यासारखं एकच होतं की ओडिसा हे राज्य सगळ्यात आधी स्थापन झालेले. ओडिसा या राज्याची स्थापना 1936 मध्ये झालेली म्हणून हे सर्वात जुनं राज्य आहे. तर याचं उत्तर हे 2 आलं पाहिजे. इझिली सॉल्व्ह होण्यासारखं होतं. आता मी सगळंच राज्य घेऊन आलो तुम्हाला. हे सगळं एका वेळी काय करा, एक तर व्हिडिओ पॉज करा, एकदा वाचून घ्या तुम्ही कोणते राज्य कधी स्थापन झालेले किंवा माझी जी पीडीएफ आहे तर ती डाउनलोड करा, त्याची प्रिंट करा आणि त्याचं नक्की रिव्हिजन करा. भविष्यात कधी कोणता राज्य स्थापनेवर प्रश्न आला लगेच आपण उत्तर देणार आहोत. 12, खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राज्यात विधान परिषद बरखास्त केलेली. याचं उत्तर आहे अ पण आहे, ब पण आहे आणि क पण आहे. 4 आहे. लक्षात घ्या लक्ष्मीकांत मध्ये दिलेलं होतं बरं का हे उत्तर की आंध्र प्रदेशने 1957 मध्ये विधान परिषद स्थापन केली आणि 1985 मध्ये लगेच रद्द केली. 2005 मध्ये संमत करून 2007 मध्ये पुन्हा पुनर्जीवित केली आणि पुन्हा रद्द करण्यासाठी बघा नुकताच आंध्र प्रदेशमधील जी जगनमोहन रेड्डी यांचं सरकार आहे यांनी काय सांगितलं, आम्हाला विधान परिषद नको, आम्हाला विधान परिषद रद्द करायची. त्यांनी तसा ठराव दिलेला आहे केंद्र सरकारकडे. आणि काय होतं सगळ्यात आधी राज्याच्या विधानसभेमध्ये 2/3 बहुमताने हा ठराव द्यावा लागतो आणि हा संसदेत एक साध्या बहुमताने म्हणजे 50% बहुमताने हा ठराव पास करून विधानसभा तयार करता येते, विधानसभा बरखास्त पण करता येते. आलं तुम्हाला लक्षात. चला पुढे. तामिळनाडूने देखील 1986 मध्ये विधानसभा जी आहे तर ती बरखास्त केलेली आहे. पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये पण होती, त्यांनी रद्द केलेली. नुकतेच पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने सांगितले की आम्हाला परत पाहिजे आमची, आम्हाला द्या तुम्ही. ओके पुढे. एक लक्षात घ्या की 7व्या घटना दुरुस्ती 1956 अंतर्गत ही फार महत्वाची माहिती की मध्य प्रदेशमध्ये देखील विधान परिषद स्थापन करण्यात आलेली होती, परंतु राष्ट्रपतींनी याबाबत सूचनापत्रक जारी करणे गरजेचे आहे. आतापर्यंत ते सूचनापत्रक जारी झाले नाही, त्यामुळेच मध्य प्रदेशमध्ये एकच गृह आहे. म्हणजे उद्या जर मध्य प्रदेशमध्ये विधान परिषद आणायची असेल फक्त राष्ट्रपतींच्या एका परिपत्रकाने तिथं स्थापन होऊन जाईल, कारण की 7व्या घटना दुरुस्ती 1956 ने ऑलरेडी आलेली. असा पण प्रश्न येईल की असे कोणते राज्य होते की त्यांच्या स्थापनेसोबतच त्यांच्यासोबत विधान परिषद होती. तर याचं उत्तर आहे बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा. म्हणजे यांचा जेव्हा जन्म झाला ना या राज्यांचा त्यांच्या सोबतच त्यांना जे आहे विधान परिषद जी आहे तर ती भेटलेली आहे. महाराष्ट्रात ऑलरेडी होती, मग गुजरात जेव्हा वेगळं झालं ना गुजरातने विधान परिषद ठेवलीच नाही त्यांच्याजवळ. विधान परिषदची स्थापना याच्यासाठी कलम आहे 169. विधान परिषदेमध्ये कमीत कमी 40 सदस्य असतील, परंतु जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये 36 सदस्य होते, परंतु आता ते रद्द करण्यात आलेले विधान परिषदेतली. आणि जास्तीत जास्त 1/3 असणार आहे. तुमच्या विधानसभेची जी स्ट्रेंथ असणार आहे तर त्याच्या 1/3. आणि प्रत्यक्ष जी असते म्हणजे महाराष्ट्राची 78 आहे, ही कोण ठरवली तर ही संसदेने ठरवलेली आहे. भारतात सध्याच्या घडीत 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहेत, ज्याच्यामध्ये आंध्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक अशी राज्य आहेत आणि पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर तामिळनाडूची देखील मागणी आहे आणि ओडिसा देखील मागणी करते. म्हणजे वेगवेगळ्या राज्यांनी पास करून ठेवलेले की आम्हाला पाहिजेत, पण ते संसदेकडे शेवटी आहे. 13 आहे उद्देश पत्रिकेबाबत योग्य विधाने ओळखा. बेरोबारी युनियन 1960 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मत मांडले की उद्देश पत्रिका हा संविधानाचा भाग आहे. चूक आहे, ते नव्हतंच. तर अ काढून टाकायचं, जिथं जिथं अ आहे अ इथून गेलं, अ इथून गेलं, अ इथून गेलं, उरलं ब. ब आणि क हे योग्य उत्तर तुमचं असणार आहे. बघा ही संपूर्ण माहिती मी इथं दिलेली, एकदा तुम्ही नक्की वाचून घ्या. 14 की सर्वोच्च न्यायालयाच्या तदर्भ न्यायाधीशांसंबंधित योग्य विधाने ओळखा. की भारताचे राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना तात्पुरत्या कालावधीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे तदर्भ न्यायाधीश म्हणून नियुक्ती करू शकतात. ऍक्च्युली पाहिलं ना योग्यपणे आणि योग्यपणे कसं की नियुक्ती ऍक्च्युली
सरन्यायाधीश करतात, चीफ जस्टिस करतात, परंतु त्याची जी ऑर्डर आहे ना तर ती राष्ट्रपती काढतात. म्हणजे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश याच्यानेच करतात नियुक्ती. आलं का लक्षात तुम्हाला? म्हणजे याचं थोडंसं येऊ शकतं, पण तरी पण हे चुकीचंच विधान नाहीये. सरन्यायाधीशच त्याचं योग्य उत्तर आलं पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीला उपस्थित असताना तदर्भ न्यायाधीशांना सर्व विशेष अधिकार प्राप्त होतात, म्हणून याचं उत्तर 2 आलं पाहिजे. लक्षात घ्या. भारताचा सरन्यायाधीश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना तात्पुरत्या कालावधीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्त करू शकतो, मात्र राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी घेऊनच. राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी घेऊनच त्याला तशी नियुक्ती करता येते आणि त्याला सर्व विशेषाधिकार वगैरे जे आहेत तर ते उपलब्ध होतात. शेवटचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कोणते अनुच्छेद राज्यांच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिकेला कार्यकारी मंडळापासून वेगळे करण्यासाठी पावले उचलण्याचा निर्देश देते? याचं उत्तर आहे कलम 50. 58 मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्हता दिलेले 44 ऑल टाइम फेवरेट युनिफॉर्म सिव्हिल कोड, 52 मध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल ते दिलेले, आणि 50 मध्ये कार्यकारी यंत्रणापासून न्यायमंडळ हे वेगळं असेल. डीपीएसपीचे सगळे कलम वाचून जा, अत्यंत महत्वाचे आहेत. मूलभूत हक्क आणि डीपीएसपीचे कलम. याचा व्हिडिओचा पॉज करा, एकदा रीड करून घ्या, किंवा आपले पीडीएफ आहे, मी तुम्हाला हक्काने सांगतो मित्रांनो, नक्की प्रिंट काढा. आणि फ्री पीडीएफ आहे बरं का, म्हणजे मी विकत नाही पीडीएफ, तुम्ही मला विकण्यासाठी सांगतात की नाही, फ्रीच आहे, वाचा, तुम्हाला नक्की फायदा होईल. ऍडिशनल काही इन्फॉर्मेशन वाटली त्याच पीडीएफ मध्ये लिहा, आणि ती पीडीएफ 17 डिसेंबरच्या आधी रिव्हिजन मारून जा, नक्की तुम्हाला फायदा आहे तर तो होणार आहे. त्याच पद्धतीने करंट अफेअर्ससाठी तुम्हाला जर पीडीएफ पाहिजे असेल, याच्यासाठी आपला डेली 20 MCQ सिरीजचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये जानेवारी ते डिसेंबर पर्यंतचे तुम्हाला सर्व चालू घडामोडी मिळतील. आणि जीके टुडेचे जे काही प्रश्न असतात 1 लाईनर स्वरूपात आपण कव्हर केलेले, म्हणजे वर्षभरात तुमचे 5,000 प्रश्न कव्हर होतील, आणि प्रिलिम आणि मेनसाठी तुम्हाला जबरदस्त फायदा होणार आहे याचा, तर तुम्ही नक्की घ्या. याची कोर्सची प्राइस फक्त 199 रुपीज आहे. याच्यासाठी जी ऍपची लिंक आहे ना तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तिथून तुम्ही डाउनलोड करा, किंवा व्हॉट्सअप नंबर आहे, एकदा मला मेसेज करा. शक्यतो आता दिवाळीचं वगैरे वेळ येईल तर कॉल उचलणार नाही मी, तर 84, लक्षात घ्या, 84 21 15 03 54 हा नंबर आहे. याला नक्की व्हॉट्सअप करा, तुम्हाला मी लगेच लिंक वगैरे शेअर करून देईल, आणि सॅम्पल पीडीएफ ऍप्लिकेशन मध्ये ती नक्की बघून घ्या. आणि अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या माहितीसाठी आपलं टेलिग्राम जे चॅनल आहे, लक्षात घ्या, प्रयाग एड्युटेक, हे सर्च करा. त्याची लिंक देखील दिली, पण सर्च करून लगेच सापडून जाईल, ते जॉईन करून ठेवा, कारण की खूप सारा कॉन्टेंट मी तयार करत असतो आणि तुम्हाला नक्कीच परीक्षेत फायदा होईल असं कॉन्टेंट असतं, म्हणून नक्की जॉईन करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.